मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या तिघांच्याही पक्षांनी या BMCवर कब्जा मिळवण्यासाठी म्हणजे BMC जिंकण्याची तयारी सुरू केली आहे। आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा भाजप आहे, पण दुसरीकडे अजितदादा पवार मात्र स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहेत, सरकारमध्ये एकत्र असतानाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं की मुंबईचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार, म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार। खरं तर 14 जागांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवार असतानाही फारसं यश मिळालं नाही। काँग्रेस 60-65 किंवा कमीत कमी 40च्या आसपास जात होती, कधी काळी काँग्रेसचा महापौरही होता। पण आता नवाब मलिक यांचं विधान जे आहे ते चर्चेत आलेलं आहे, आमच्या सहकार्याशिवाय किंवा आमच्या पाठिंब्याशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, आणि तो मुंबईकर असेल। तो हिंदूही त्यांनी सांगितलं नाही, मराठी सांगितलं नाही, उत्तर भारतीय नाही सांगितलं, पण होणारा महापौर हा मुंबईकर असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि नवाब मलिक यांच्या घरामध्ये 3 उमेदवार आहेत, म्हणजे 165मध्ये स्वतः कप्तान मलिक त्यांचे बंधू आहेत, यांच्या बहीण आणि सुनबाई सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मी कप्तान मलिक यांच्यासोबत आहे। पूर्वीचा मतदारसंघ होता 170, आता ते बाजूच्या मतदारसंघात 165मध्ये आलेलं आहे। कप्तानजी, मला हे सांगा की एवढ्या निवडणुका तुम्ही पाहिलेल्या, आधी नगरसेवकही होतात, ही निवडणूक कशी वेगळी वाटते? वेगळी म्हणजे जेव्हा मी 170मध्ये होतो तिकडचे जे मी कामं केलेलं आहे, तर आता मी 165मध्ये आलो आहे। 165 आहे ना, माझा लहानपासून 1977पासून जेव्हा आमचे वडील मुंबईत कुर्ल्याला आले तेव्हापासून आम्ही वॉर्ड नंबर 165मध्ये राहतो आहे। आणि इकडची जी समस्या आहे, लोकांचं दुर्भाग्य आहे की 2012 सालीपासून आजपर्यंत एकच नगरसेवक होता, त्यांनी तिथे काहीच कामं केलेलं नाही आहे। ते पाणीचा प्रेशर असेल, गटारे आणि जे गार्डन्स वगैरे होते ते, आणि प्लस इकडचे जे रोडची समस्या आहे ती विकट आहे की लोक त्रस्त आहे। आणि मी सर्वांना एकच रिक्वेस्ट करतो आहे की एकदा चेंज आल्यानंतर तुमचे जे पण प्रॉब्लेम आहे मी सोडून देणार आहे। याच मतदारसंघामध्ये म्हणजे याच रोडवर स्टेशनपासून ते त्या रोडपर्यंत एक दुर्घटना झाली होती, आणि ती ट्रॅफिकमुळे झाली होती, त्याच्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता। मी पाहिलं की स्टेशनपासून बाहेर पडायला एवढं ट्रॅफिक असतं, या ट्रॅफिकवर कंट्रोल का राहत नाही, आणि याच्यासाठी तुमच्याकडे प्लॅन असा आहे की यासाठी एक लोकां जे जाणकार लोक आहे त्यांना घेऊन बसून त्यांच्याकडून काय एक रोड मॅप तयार करून, आणि जे ट्रॅफिकचे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बसून, अगर ट्रॅफिकचा अधिकारी सक्षम नसला तर ॲडिशनल कमिशनर ट्रॅफिक जे आहे त्याच्याबरोबर बसून इकडचे जे ट्रॅफिकची समस्या कसा सोडवायची त्याला मला जाणीव आहे, आणि मी ते सोडून दिलं आहे। आणि तुम्ही गार्डनचं जे म्हटलेलं आहे की एकूण किती गार्डन आहेत आणि त्याची अवस्था कशी आहे, आणि समजा तुम्ही नगरसेवक झालात म्हणजे आता टफ फाईट आहे, म्हणजे उद्धव ठाकरे, 2 ठाकरे बंधू एकत्र आहेत, काँग्रेसही मैदानात आहे। आता ही गार्डनची जी समस्या ती कशामुळे, महापालिका फंड देत नाही की त्याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष? असं आहे, महानगरपालिका फंड देत आहे, पण जे स्थानिक नगरसेवक असेल त्याची पण जबाबदारी आहे, काम झाला की नाही झाला, आणि जे झालेलं आहे काम कुठल्या दर्जाचं काम झालेलं आहे हे ते सर्व जबाबदारी आम्ही जे नगरसेवक असता आहे ना त्यांचं काम होतं आहे वॉच ठेवायचा। अगर कुठे ना कुठे जे इकडचा नगरसेवक होता ते वॉच ठेवला की काय ठेवला मला स्वतःला कळत नाही आहे। आता एकदा इलेक्शन झाल्यानंतर कन्सर्न डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलून की फंड आला होता तो फंड लावला कुठे, काय झाला, मी सर्वांना मी महानगरपालिकाची मला भरपूर जानकारी आहे। एक अधिकारीला मी सोडणार नाही, सर्वांना आणून अगर ते गॅरंटी पिरियडमध्ये असेल तर गॅरंटी पिरियडमध्ये त्याला मी परत काम करवायला लावणार आहे, आणि गॅरंटी पिरियड संपला असेल तर नवीन टेंडर करून कसा काम करून घ्यायचं आहे मी करून घेईल। पाण्याची समस्या, अनेक ठिकाणी पाणी प्रेशर नसतं, आणि अशा प्रकारची जे समस्या आहेत त्याच्यावर कसा प्लॅन असेल? पाणीचा प्रेशर जिथे मी पहिला वॉर्डमध्ये 170मध्ये होतो तिथे 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी लोकांना त्रस्त होते, तिथे मी पाणी आणून दिलेलं आहे। आणि मला
महानगरपालिकाची मी तुम्हाला आधीच बोललो आहे की मला खूप जानकारी आहे आणि कसा आणायचा पाणी माझ्यासाठी काय हे मोठा प्रश्न नाही आहे. 15 तारखेला जेव्हा इलेक्शन संपतील आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला की 17 तारीखचे मी सर्व कामामध्ये लागणार आहे आणि पाणी कसा आणून द्यायचं आहे लोकांना, त्यांना सर्वांना भरोसा आहे की कप्तान मलिक जे शब्द देतो आहे शब्द पाळतो आहे. पण एक महत्त्वाचं आहे की दोन ठाकरे एकत्र झाले आहेत. तिकडे महायुतीचा उमेदवार आहे, काँग्रेसचाही उमेदवार आहे. अशा याच्यामध्ये मतदारांपुढे संभ्रम आहे की कुणाला मतदान करायचं, आणि तुम्ही कसं जाणार लोकांपुढे? कारण तुम्ही महायुतीमध्ये सरकारमध्ये आहात आणि आता महापालिका वेगळी लढवत आहे. असं आहे 1996 साली जेव्हा नवाब मलिक साहेब पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यांनी एक नारा दिला होता, काम किया है काम करेंगे, झूठा वादा नहीं करेंगे. तोच वादा घेऊन आम्ही आजपर्यंत लोकांमध्ये फिरतो आहे आणि लोकांचा कामा करतो आहे आणि जनता आमच्यावर विश्वास आहे. हे काम करणाऱ्या परिवार आहे आणि आमचे काम करून देतील. एक युती असू द्या की महाविकास आघाडी असू द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. आमचे जे मानणारे लोक आहे आम्हाला मतदान करतील. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी वोट जे आहेत ते आता वन साईड झाले. असा तुमची समज असेल, लोकांची समज असेल. आता माझ्यासोबत हे मराठी आहे, हे मराठी आहे, हे मराठी आहे, असा काहीच नाही आहे. मराठी हे बोलायला वेगळं आहे, पण जनता जी आहे खूप हुशार झालेली आहे. त्यांना काम पाहिजे. काम करणारा माणूस कोण आहे ते काम बघताय आणि ते निवडून देत आहे. काँग्रेसचे वोटर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वोटर हे समान असतात नेहमी. तर यावेळेला काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी आहे, आता त्यांची युती झालेली आहे आणि तुम्ही एकटेच निवडणूक लढवताय, तो थोडा अवघड आहे. अजिबात नाही, असा काहीच नाही आहे. तुम्हाला 16 तारखेला माहीत पडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कुर्ल्यामध्ये मलिक घराणा कुठे उभा आहे. आम्ही सतत लोकांचा कामा करतो आहे आणि करत राहणार आहे. आणि माझा 80% लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे. मी 20 तास कंटिन्यू लोकांच्या मध्ये राहतो आहे आणि लोकांना माझ्यावर विश्वास आहे. आणि किती पण युती होऊ द्या, किती पण आघाडी होऊ द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. मी घराण्याचा प्रश्न काढला. तुमच्या घरामध्येच 3-3 तिकीट आहेत. आता हे राजकारणामध्ये नवीन लोकांना संधी मिळत नाही. म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 तिकीट, अस्लम शेख यांच्या घरात 3 तिकीट, तुमच्या घरात 3 तिकीट. सामान्य लोकांना प्रतिनिधित्व करायला संधी मिळत नाही, असाही आरोप आहे. असं आहे, 2017 साली मी नगरसेवक होतो. माझी बहीण डॉक्टर सईदा खान नगरसेवक होती. आणि जे 170 नंबर वॉर्ड आहे, माझा जे जुना वॉर्ड आहे, ते महिला OBC झालेला आहे. आणि तिकडच्या लोकांचा एकच हट होता की कप्तानबाई तुमच्या घराचा कोणी ना कोणाला उभे करा. ते सतत रडत होते आणि देवाची कृपा होती की माझी सून OBCमध्ये होती आणि मी त्याला उभा केला आहे. तर आणि 2017 साली पण ज्या वॉर्डामध्ये मी लढतो आहे ते वॉर्डमध्ये सना मलिक लढली होती. 2017ला पण आम्ही 3 लढले होते, आज पण आम्ही 3च लढतो आहे. आता एक शेवटचा प्रश्न की आता या सगळ्या युतीमध्ये कप्तान मलिक जे उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यात कप्तान मलिक समजा महापौर बनवायची वेळ आली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईकर महापौर होणार, म्हणजे कोण होणार? मराठी होणार, उत्तर भारतीय होणार, खान होणार की आणखी कोण? असं आहे की काल पण हेच प्रश्न तुम्ही नवाब मलिक साहेबांना विचारले होते. याच्या उत्तर तुम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे. मुंबईकर हेच महापौर होणार आहे, याच्यामध्ये तर दुमत नाही आहे. आणि जसं नवाब मलिक सांगितले आहे की आमचे पण नगरसेवक बसून आणि दादा आमचे जे वरिष्ठ आहेत ते त्यांच्याबरोबर बसून महापौर कोण होणार आहे ते ठरवतील. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. पण कप्तान मलिक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात 165 नंबर वॉर्ड क्रमांक आहे. नवीन मतदारसंघ जरी असला तरी लोकांशी कनेक्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित निवडणूक लढत असली तरी समोर टक्कर आहे ठाकरे परिवार आणि महायुतीची. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा विलास आठवले, न्यूज नेशन, मुंबई. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज। स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर। देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।